नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे. तसेच भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे शेतकरी ओळखपत्र नाहीये, म्हणजेच फार्मर युनिक आयडी कार्ड नसेल, तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान 19वा हप्ता मिळेल का, असा प्रश्न सर्वांचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, ओळखपत्र कंपल्सरी असणं आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्र जर नसेल तर पीएम किसानचा 19वा हप्ता मिळेल का, समोर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला अशाच पद्धतीची नवनवीन अपडेट मिळत राहील. तर चला तर मित्रांनो, बघूया सविस्तरपणे की शेतकरी ओळखपत्र तुमच्याकडे जर नसेल तर त्यांना 19वा हप्ता मिळणार आहे. पण 1 जानेवारी 2025 नंतर ज्या शेतकरी बंधूंनी पीएम किसान सन्मान निधी योजना रजिस्ट्रेशन केलेलं आहे, म्हणजे 2025 मध्ये ज्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नाव नोंदणी केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना वरती जे काही शेतकरी ओळखपत्र म्हणजे आहे यासाठी जर नोंदणी केलेलं असेल तरच त्यांना लाभ दिला जाईल. शेतकरी बंधूंना 15, 16 किंवा 17, 18वा हप्ता मिळालेला असेल, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आधीपासूनच 15, 16, 17, 18 हे हप्ते मिळालेले असतील, अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 19चा हप्ता मिळणं म्हणजेच कन्फर्म आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सूट करण्यात आलेली नाही आहे. तर पीएम किसान कार्ड म्हणजे पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी आपल्याला किसान कार्ड असणं खूप गरजेचं आहे. तसंच आता 4 महिन्यानंतर जे काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता येणार आहे, यासाठी मात्र कंपल्सरी जर तुमच्याकडे नोंदणी केलेली शेतकरी ओळखपत्र असेल किंवा फार्मर युनिक आयडी कार्ड असेल, तरच तुम्हाला इथून पुढे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या काही विविध योजना राबवल्या जात आहे, त्यांचाच लाभ तुम्हाला सहजपणे घेता येणार आहे. कारण आता सर्व डिजिटल पद्धतीने म्हणजे केले जात आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुमचा जो काही सातबारा असेल, जर तुम्ही आधार लिंक केलेलं असेल, जेव्हा शेतकरी ओळखपत्र तुम्ही काढलेले नसेल, तर इथून पुढे तुम्हाला भविष्यात कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही. त्यासाठी फार्मर युनिक आयडी म्हणजे शेतकरी ओळखपत्र असणं खूप गरजेचं आणि आवश्यक आहे. त्यासाठी तुमच्याकडे आता देखील वेळ आहे. तुम्ही 19व्या हप्त्यासाठी सध्या तरी तुम्हाला ज्या शेतकऱ्याकडे ओळखपत्र नसेल, त्यांनी पूर्वी म्हणजे 15, 16, 17, 18 हप्ता मिळालेला असेल, तर अशा शेतकऱ्यांना 19वा हप्ता येणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांनी 1 जानेवारी 2025 नंतर नोंदणी केलेली असेल, अशा शेतकऱ्यांना फार्मर युनिक आयडी कार्ड कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांना नोंदणी केलेली नसेल, तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ आहे तो सध्या मिळणार नाही. तर त्याची नोंदणी पूर्ण होईल. तुम्ही त्यांना कन्फर्म झाले तर म्हणजे त्यांनाच म्हणजेच लाभ देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना पीएम योजनेचा लाभ जर हवा असेल, तर नक्कीच अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून आपली आयडी काढून घ्या. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.